नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संकेत अरे यूट्यूब चॅनलला. तर कालच्या 18व्या एपिसोडमध्ये आपण खूप गोष्टी पाहिल्यात, खूप अनबन पाहिली, सगळ्या गोष्टी पाहिल्यात. तर आज आपण बघूया जे आहे 19व्या एपिसोडमध्ये काय झालं. तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं की तो जो आहे टास्क झाला कॅप्टन्सीचा. त्या टास्कमध्ये जे आहे सागर, सचिन, सोनाली, करण, प्राजक्ता आणि आयुषला पहिल्याच राऊंडमध्ये बाद करून दिलं होतं, कारण एकमत झालं नव्हतं. त्यानंतर सेकंड राऊंड जे आहे घेतलं गेलं. सेकंड राऊंडमध्ये आपण बघितलं की सगळे जे आहे इकडं तिकडं तो गेम खेळत होते. त्याने प्रभूनी ते 2-3 अशा जागेवर लपून ठेवलेले होते, 2-3 पार्ट जे सापडत नव्हते कोणाला. आणि जे आहे रुचिताला प्रभूवर डाऊट आला. रुचिता प्रभूला म्हणते जे आहे याला बोलायला लागेल असं की यांनीच लपवलेले आहेत, मला याच्यावर जे आहे काय म्हणतो आपण त्याला शक आहे. तर सेकंड राऊंड जे आहे आपण बघितलं, सेकंड राऊंड संचालकांनी ड्रॉ करून दिला. मग बिग बॉस बोलले की ह्या कॅप्टन्सीचा जो निर्णय आहे आता भाऊच्या धक्क्यावर होईल. बिग बॉस बोलले की सेवकच राहतील. मग त्यानंतर काहीतरी किचन एरियामध्ये काहीतरी बोलणं झालं होतं. रुचिताने सॉरी, कदाचित लाईट गेली त्यामुळे थोडंसं डार्क विजन आलं असेल तुम्हाला. तर आपण कंटिन्यू करू. तर आपण बोलत होतो की सागर म्हणजे रुचिता आणि प्रभूचं काहीतरी चालू होतं किचनमध्ये. त्यावर सागर प्रभूवर ओरडला की प्रभू जे तू वागतोय ते चुकीचं आहे, तो आवाज खाली करून बोल, जे आहे आपण कोणाशी बोलतोय, काय बोलतोय ते बघ जरा. आणि त्यामध्ये मग प्रभू बोलत होता मी तर व्यवस्थितच बोलतोय, मी कुठं जोरात बोलतोय. आणि त्यावर ते सागर खूप ओरडायला लागला. मग एका साईडला तन्वी जी आहे ती प्रभूला समजवत होती की मोठ्यांचा आदर करायचा, जे की चांगलं समजवत होती, काही चुकीचं समजवत नव्हती ती. आणि मग सागर टोळीमध्ये जाऊन बसला आणि तन्वीबद्दल बोलतोय की ही बघा कशी त्याला भडकवते असं तसं. नंतर जे आहे पण एका साईडला बघितलं विशाल आणि रुचिताचं काहीतरी वेगळंच चाललं आहे. विशाल म्हणतोय तुझ्याबद्दल माझ्या मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर आहे. आणि रुचिता त्याला म्हणते नाही, मला असं वाटतं की तू परत तन्वीकडे निघून जाशील. तन्वीकडे निघून जाशील म्हणजे काय म्हणायचं काय, मला कदाचित त्यांचं काहीतरी वाटतंय विशाल आणि रुचिताचं. त्यानंतर आपण बघितलं करण आणि प्राजक्ता जे आहे ते काहीतरी गेम खेळत होते. करण, प्राजक्ता, आयुष काहीतरी कंट्री नेमवाला, प्रत्येक कंटेस्टंटला कंट्रीच्या नावाने जे आहे बोलायचं. आता मग एक मिनटं, हां. तर जे आहे त्यानंतर आपण बघितलं की दुसऱ्या दिवशी जे आहे दुसरा दिवस आला. दीपाली जे आहे ती कॅमेऱ्यामध्ये आणि सगळ्या लोकांना पूर्ण घाण दाखवते की किती घाण झालेली ते किचन वगैरेमध्ये, जे की काल रोशनदादांनी खूप काम केलं होतं. आणि बाकीचे सेवक काम करायलाच रेडी नाही, तर ते कसं कोण साफ करणार आहे. त्यानंतर आपण बघतो की सागर जे आहे प्रभूकडे जातो आणि त्याच्याशी बोलतो, त्याला म्हणतो की सॉरी वगैरे. हे थोडंसं होतं कॉमेडीमध्ये होतं. आणि मग लगेच त्याला विचारतो कॉमेडीमध्ये की तू बाहेर गेल्यावर सगळ्यात पहिले काय करणार आहे. तर प्रभू बघा किती हुशार आहे. प्रभू सगळ्यात पहिले आन्सर हे देतो की बाहेर गेल्यावर मी मीडियाला आन्सर देणार आहे, म्हणजे मी मीडियाची उत्तरं देणार आहे. तर सागर म्हणतो तू जे आहे येडा बनून पेढा खातोय. तर सगळे बसलेले असतात, करण, प्राजक्ता जे आहे ते सगळे बसलेले असतात. आणि हा करण जे आहे ते प्राजक्ताचं काहीतरी लिप बाम आहे तो होटालला लावायचं ट्राय करतो. लावायचं ट्राय नाही करत, लावूनच घेतो तो. म्हणजे काय गेम चालू आहे करणचा काही समजत नाही आपल्याला. त्यानंतर जे आहे बिग बॉस पुन्हा ओरडत असतात सेवकच काम करतील. कोणी पण कुठं पण, तो प्रभू जातो ऑमलेट बनवतो, राकेश जातो चहा बनवतो, कोणी पण, सोनाली जाते काहीतरी बनवते. तर बिग बॉसचं क्लिअर इन्स्ट्रक्शन आहे की जे आहे फक्त सेवकच घरामध्ये काम करतील, बाकी कोणी काम करणार नाही. तर एवढंच बघितलं आपण आजच्या एपिसोडमध्ये. असं काही खास बघण्यासारखं नव्हतं, पण मग जे आहे ठीक आहे, बघूया आपण आता पुढच्या 20th जे आहे एपिसोडमध्ये काय बघायला भेटतं आपल्याला नवीन. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.